रेल्वे मंत्रालय देशामध्ये बुलेट ट्रेनचे 7 मार्ग उभारणार असून त्यावर 16 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असले तरी ज्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल आधीच तयार करण्यात आला होता अशा मुंबई नागपूर बुलेट ट्रेन मार्गाचा मात्र त्यात समावेश नाहीये। त्यामुळे आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल आणि मागास भागांना नवसंजीवनी देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची प्रतीक्षा करावी लागेल। 7 बुलेट ट्रेन मार्गांमध्ये दिल्ली वाराणसी, वाराणसी सिलीगुडी, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, बंगळुरू चेन्नई आणि चेन्नई हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे। तसंच मुंबई अहमदाबाद प्रकल्पाचं कामही सुरू आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबई नागपूर बुलेट ट्रेन केंद्र सरकारच्या 7 प्रकल्पांमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये। सरकारकडून मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा समावेश या 7 प्रकल्पांमध्ये नाहीये। रेल्वे मंत्रालय देशामध्ये बुलेट ट्रेनचे 7 मार्ग उभारतंय, त्यावरती 16 लाख कोटी रुपये खर्च देखील केले जाणार आहेत। मात्र ज्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल आधीच तयार करण्यात आला होता तो मुंबई नागपूर बुलेट ट्रेन मार्गाचा मात्र यात समावेश नाहीये। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, कस्तुरी आपण जर पाहिलं तर रेल्वे मंत्रालय देशामध्ये बुलेट ट्रेनचं जाळं पसरवणार आहे आणि 7 मार्ग उभारणार आहे। त्यावर 16 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि या सगळ्यात हा विस्तृत प्रकल्प अहवाल आधीच तयार करण्यात आला होता आणि अशामध्ये मुंबई नागपूर बुलेट ट्रेन मार्गाचा त्यामध्ये समावेश नाही आहे। त्यामुळे आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल आणि जो काही हा भाग आहे त्याला नवसंजीवनी देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी आता नागपूरकरांना खरं तर प्रतीक्षा करावी लागणार आहे। कारण की या 7 बुलेट ट्रेन मार्गांमध्ये आपण जर पाहिलं तर दिल्ली वाराणसी आहे, वाराणसी ते सिल्लीगुडी आहे, मुंबई पुणे आहे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगलोर आणि चेन्नई हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे। मात्र मुंबई नागपूर या बुलेट ट्रेनचा समावेश नाहीये। त्यामुळे हे या प्रकल्पाचं स्वप्न भंगलंय का असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकंदरीत हा जो प्रकल्प होता मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा मार्गाचा तो 741 किलोमीटरचा प्रस्तावित होता आणि राज्याची राजधानी आणि उपराजधानी यामुळे जोडली जाणार होती आणि त्यामुळे महत्वाच्या गोष्टी आणि प्रवास कनेक्टिव्हिटी जी आहे ती वाढताना पाहायला मिळणार होती। मात्र आता या सगळ्याची अजूनही प्रतीक्षात मंजुरीची आपल्याला पाहायला मिळते। बरं, धन्यवाद धनंजय दिलेल्या माहितीसाठी।